नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठिंबाच्या तासाला आपण अभ्यास करत असताना उद्योजकता किंवा उद्योजकतेचा विकास हे प्रकरण जे आहे ते सुरू केलेलं आहे. आणि या प्रकरणाचा अभ्यास करत असताना पाठिंबाचा जो काही तास आहे त्या पाठिंबाच्या तासाला आपण उद्योजकतेसंदर्भामध्ये ते प्रस्तावना असेल, इतिहास, त्यामध्ये 16वे शतक, 17वे, 18वे आणि 1848 जॉन स्टुअर्ट मिल हा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर संकल्पना आपण पाहिल्या की जो उद्योजकता जो काही शब्द आहे हा शब्द कोणत्या शब्दापासून आलेला आहे, तर इंटरप्रेंड फ्रेंच वर्ड होता. टू अंडरटेक असा त्याचा अर्थ होत होता. तर तो अभ्यास आपण पाठिंबाच्या तासाला आपण केलेला आहे. आणि त्या उद्योजकतेच्या संदर्भामध्ये विविध उदाहरणं आपण पाहिलेत. त्यामध्ये धुलाई केंद्र असेल, किराणा मालाचं दुकान असेल, मोठ्या स्वरूपामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणारी रिलायन्स कंपनी असेल, किंवा एखादा प्लंबर किंवा नळ कारागीर असेल, ज्याला देखील आपण काय म्हणू शकतोय, तर उद्योजक असं आपण म्हणू शकतोय. तर या संदर्भातली जी काय माहिती आहे ती माहिती आपण बघितल्या. त्याचबरोबर आपण उद्योजकतेची संकल्पना आपण अभ्यासलेली आहे. आणि आत्ता आपल्याला या तासाला एकूण 2 घटकांचा अभ्यास करायचा आहे. एक म्हणजे काय, तर उद्योजकता ज्या आहे तर त्या उद्योजकतेची व्याख्या, आणि दुसरा आहे तर उद्योजकतेची वैशिष्ट्ये. असे 2 घटक जे आहेत हे 2 घटक आपण अभ्यासणार आहेत. तर सुरुवातीला आपण अभ्यास करूया. तर पहिला जो आहे तर व्याख्या आपण अभ्यासूया. व्याख्या, उद्योजकतेची व्याख्या जी आहे ती व्याख्या आता आपण अभ्यासूया. आता यामध्ये एकूण 3 व्याख्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातली पहिली व्याख्या आहे हॉवर्ड स्टीव्हन्सन यांची पहिली व्याख्या आपण अभ्यासणार आहे. त्यानंतर वेबस्टर शब्दकोश असेल, आणि त्यानंतर आहे ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोश जो आहे. अशा एकूण 3 व्याख्या ज्या आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे पहिली जी काही व्याख्या आहे ही पहिली व्याख्या हॉवर्ड स्टीव्हन्सन यांची, दुसरी व्याख्या वेबस्टर शब्दकोशची, आणि तिसरी व्याख्या आहे ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोश जो आहे तर यांनी केलेली व्याख्या जे ते अभ्यासायची आहे. तर पहिले आपण अभ्यासूया हॉवर्ड स्टीव्हन्सन. आता हॉवर्ड स्टीव्हन्सन स्कूलमध्ये अनेक वर्ष प्रोफेसर म्हणून काम करत असलेले हॉवर्ड स्टीव्हन्सन यांच्या मते उद्योजकता म्हणजे नियंत्रित संसाधनाच्या पलीकडे संधी मिळवणे होय. मग यांचं मत काय आहे, तर उद्योजकता म्हणजे काय, तर नियंत्रित जी संसाधन आहे, संसाधन म्हणजे काय, तर संसाधन म्हणजे थोडक्यामध्ये साधन संपत्ती असेल. मग त्यामध्ये भौतिक साधन संपत्ती असेल, मानवी साधन संपत्ती असेल, नैसर्गिक साधन संपत्ती असेल. तर ह्यामध्ये उद्योजकतेचा अर्थ काय सांगितला, तर उद्योजकता म्हणजे नियंत्रित संसाधनाच्या पलीकडे संधी मिळवणे म्हणजे उद्योजकता होय. म्हणजे उद्योजकतेची प्रक्रिया पार पाडत असताना जी उपयुक्त स्वरूपाची जी संसाधनं आहेत, एखादी व्यवसाय संस्था आपण जर पाहिली तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये काही संसाधनं मानवी असतात की ज्यामध्ये अधिकारी वर्ग असेल, व्यवस्थापक असेल, कर्मचारी वर्ग असेल, तर ही मानवी संसाधनं असतात. त्याचबरोबर भौतिक संसाधन, त्यामध्ये जागा असेल किंवा इमारत असेल, अशा अनेक ज्या काय आहेत त्या भौतिक ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींचा समावेश होतो आहे. पण उद्योजकतेचा अर्थ काय, तर उद्योजकता म्हणजे नियंत्रित जी काही संसाधनं आहेत तर त्या नियंत्रित संसाधनांच्या पलीकडे संधी मिळवणे म्हणजेच उद्योजकता होय, असं हॉवर्ड स्टीव्हन्सन यांचं मत आहे. आणि हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये अनेक वर्ष जे ते प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. आणि त्यांच्यामध्ये उद्योजकता म्हणजे नियंत्रित संसाधनाच्या पलीकडे संधी मिळवणे होय. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे वेबस्टर शब्दकोश जो आहे यांनी केलेली व्याख्या आहे. आणि त्यांनी असं सांगितले की उद्योजक ही अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते. अगदी सोपी व्याख्या आहे. तर उद्योजकता म्हणजे अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते. म्हणजे कुठलाही व्यक्ती जो आहे हा ज्यावेळी एखादा व्यवसाय सुरू करणार आहे तर व्यवसाय सुरू करत असताना त्याचं ध्येय काय असणार आहे की जास्तीत जास्त पैसे मिळवायचे आहेत. आणि हे पैसे मिळवत असताना अनेक स्वरूपाच्या जोखीम किंवा अनेक स्वरूपाचे धोके जे हा धोके तो त्या ठिकाणी पत्करत असतोय. आता हे कोणकोणते धोके, तर सगळ्यात महत्त्वाचा धोका असेल स्पर्धा. कारण जी काही बाजारपेठ असेल किंवा जी व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये अनेक स्वरूपाचे स्पर्धक अगोदर असणार आहेत. त्यांच्याकडे अद्ययावत तंत्रज्ञान असणार आहे, साधन संपत्ती चांगल्या स्वरूपामध्ये असणार आहे, चांगलं भांडवल त्यांनी गुंतवलं असणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहणं ही देखील एक महत्त्वाची जोखीम आहे. अनेक स्वरूपाचे धोके असतात. तर त्यामध्ये आपण विचार करताना नवनवीन फॅशन असतील, त्याचबरोबर ग्राहकांच्या आवडीनिवड असतील, बदलणाऱ्या पद्धती असतील, असे अनेक जे काही धोके आहेत हे धोके त्या ठिकाणी ते पत्करत असतात. म्हणून ह्यामध्ये सांगत असताना वेबस्टर शब्दकोश जो आहे यांच्या मते आहे तर उद्योजकता म्हणजे एक अशी व्यक्ती आहे की जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते. ही काय करणार आहे की व्यवसाय सुरू करणार आहे, कशासाठी, तर पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करणार आहे आणि जोखीम पत्करण्यास देखील ते तयार असणार आहे. ही व्याख्या आहे कशाची, तर वेबस्टर शब्दकोशाची. आता तिसरी व्याख्या आपल्याला बघायची आहे. तिसरी व्याख्या आहे ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोश जो आहे यांनी केलेली व्याख्या आहे. तर उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते आणि चालवते, तसेच तो व्यवसाय चालवण्यासाठी आर्थिक जोखीम पत्करते. अगदी ह्या 2 व्याख्या आपण जर बघितल्या
म्हणजे वेबस्टर शब्दकोशाची व्याख्या असेल किंवा ऑक्सफर्ड शब्दकोशाची व्याख्या असेल, या दोन्हीमध्ये बरंचसं साम्य आहे. म्हणजे वेबस्टर शब्दकोशामध्ये काय सांगितलं की उद्योजक एक अशी व्यक्ती आहे की जे पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते. आणि ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशामध्ये काय सांगितलं की उद्योजक ही अशी व्यक्ती आहे जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते आणि चालवते, तसेच तो व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम स्वीकारते. आर्थिक जोखीम म्हणजे पैशाची जोखीम, मी त्यामध्ये भांडवलाची मोठ्या स्वरूपामध्ये गुंतवणूक करते आणि त्यातून परतावा मिळण्यासाठी प्रयत्न करत असते. अशी जी काही व्याख्या आहे ती व्याख्या कोणाची आहे? ऑक्सफर्ड शब्दकोश आहे. म्हणजे असे एकूण 3 व्याख्या आहेत, त्यापैकी कुठल्याही 2 व्याख्या ज्या आहेत ते व्यवस्थित पाठ करून तुम्ही ठेवा. त्यातली पहिली हॉवर्ड स्टीव्हन्सन यांची उद्योजकता म्हणजे नियंत्रित संसाधनाच्या पलीकडे संधी मिळवणे होय. दुसऱ्यानं सांगितलेलं आहे वेबस्टर शब्दकोशामध्ये उद्योजकता एक अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते. ही वेबस्टर शब्दकोशाची आहे. आणि तिसरं जे आहे तर ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोश जो आहे तर त्यामध्ये काय सांगितलं तर उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते आणि चालवते, तसेच तो व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम स्वीकारते. मग ह्या ठिकाणी उद्योजकता असा आहे, पण इथं उद्योजक आहे असं लक्षात घ्या. हा जो काही शब्द आहे तो उद्योजक आहे आणि पहिल्या जी काही व्याख्या आहे त्यामध्ये उद्योजकता हा शब्द दिलेला आहे. पुढच्या ज्या 2 व्याख्या आहेत त्या दोन्ही व्याख्यामध्ये उद्योजक असं सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला त्या पुढचा जो काही घटक आहे तो बघायचा आहे महत्त्वाचा, तो आहे उद्योजकाची वैशिष्ट्ये. जो उद्योजक जो आहे हा उद्योजक एक व्यक्ती आहे, तर त्या उद्योजकाच्या अंगी असणारे जे काही वैशिष्ट्य आहेत तर त्या वैशिष्ट्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे कुठलीही व्यवसाय संस्था ज्यावेळी सुरू केली जाणार आहे किंवा सुरू करणार आहे तर सुरू करत असताना जो प्रमुख असेल, जो उद्योजक असेल, जो प्रवर्तक असेल तर तो कसा असावा तर सर्जनशील विचारसरणीचा असावा. आणि सर्जनशील म्हणजे काय तर ते आपण पाठिंबाच्या तासाला देखील बघितलेलं आहे. तर सर्जनशीलचा अर्थ काय होतोय तर नाविन्य, नवनिर्मिती किंवा नवनवीन गोष्टी करणारा जो काही व्यक्ती आहे तो व्यक्ती असावा. एक कल्पक असावा, उत्साही असावा, प्रामाणिक असावा. अशी काही वैशिष्ट्य आपण थोडक्यामध्ये ती नमूद करू शकतोय. तर तीच वैशिष्ट्य आता आपल्याला पाहिजेत. तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला आपण बघणार आहे ते आहे बौद्धिक क्षमता. जो उद्योजक जो आहे हा एक चांगल्या बुद्धिमत्ताचा असणं आवश्यक आहे. त्याच्याकडे व्यवसायाच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे आणि ह्या क्षमतेचा वापर तो योग्य निर्णय घेण्यास तो करू शकतोय. म्हणजे बौद्धिक क्षमतेच्या बाबतीमध्ये एखादी व्यवसाय संस्था आहे त्या व्यवसाय संस्थेमध्ये असणारा जो काही उद्योजक आहे की एखाद्या व्यक्तीनं एखादी संस्था सुरू केलेली आहे, रिलायन्स कंपनीच्या संस्थापकाचा आपण विचार करू शकतोय किंवा एखादा साधारण प्लंबरचा विचार करू शकतोय, किंवा किराणा मालाचं दुकानाची निर्मिती करणारा एखादा जो काही व्यक्ती आहे त्याचा आपण विचार करू शकतोय. म्हणजे हा जो काही व्यक्ती हा व्यक्ती कसा असावा एक चांगल्या बुद्धिमत्तेचा असावा. म्हणजे त्याची बौद्धिक क्षमता ही चांगली असावी आणि त्या बौद्धिक क्षमतेचा वापर करून त्याला परिस्थितीचं चांगल्या स्वरूपामध्ये विश्लेषण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी. व्यवसाय करत असताना अनेक स्वरूपाचे निर्णय घ्यावे लागतात आणि ह्या निर्णयाच्या वेळी या बौद्धिक क्षमतेचा जो काही वापर आहे हा वापर तो त्यानं करणं आवश्यक आहे. हा पहिला भाग आहे, ते आहे बौद्धिक क्षमता. दुसरा आहे भविष्यातील दूरदृष्टी. म्हणजे कुठल्याही वेळी आपण ज्यावेळी व्यवसाय संस्था सुरू करणार आहे तर ती व्यवसाय संस्था सुरू करत असताना उद्योजकांना भविष्यातील दूरदृष्टी असणं आवश्यक आहे. म्हणजे भविष्यामध्ये आपली जी काही व्यवसाय संस्था आहे ही आपल्या व्यवसाय संस्थेला कितपत मार्केट आहे, कितपत मागणी आपल्या उत्पादनाला असणार आहे, त्यामध्ये सरकारी धोरणं काय असतील किंवा इतर स्वरूपाचे अनेक जे काही घटक आहेत ते घटक आपल्या व्यवसाय संस्थेवर कसे परिणाम करू शकतात. तर अशा अनेक ज्या बाबी आहेत ह्या बाबींचं जी काही माहिती आहे ती माहिती त्या उद्योजकाला असणं आवश्यक आहे. म्हणजे भविष्यातील जी काही दूरदृष्टी आहे त्या भविष्यातील दूरदृष्टीची एक कल्पकता जी आहे ती कल्पकता त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे. म्हणजे व्यवसाय संस्थेवर परिणाम करणारे जे काही घटक आहेत, काही अंतर्गत घटक असतात किंवा काही बाह्य घटक असतात. अंतर्गत घटकाबरोबर बाह्य घटकाचंही ज्ञान जे हे ज्ञान त्या उद्योजकाला असणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याची परिस्थितीने बाजारातील बदलानुसार त्याला योग्य निर्णय घेण्यास मदत होते आणि ते वेळेवर कार्यवाही जे आहेत ते करू शकतात. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण जर बघितलं तर ते आहे हार्डवर्क. जो उद्योजक जो आहे हा कठोर परिश्रमी असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याला कठोर परिश्रम करण्यासाठी तो तयार असणं आवश्यक आहे. जेव्हा नवीन उपक्रम सुरू होतो तेव्हा ते जास्त महत्त्वाचे असते. त्यांना जास्त वेळ काम करावे लागते. अनेक वेळा व्यवसायाची क्षेत्रे स्वतंत्रपणे हाताळावी लागतात. त्यामुळे त्यांना यशस्वी होण्यास नक्कीच मदत होते. म्हणजे आपण विचार करत असताना उद्योजक जो आहे हा उद्योजक एक हार्ड वर्कर असणं आवश्यक आहे. कठोर परिश्रम, एखादा नवनवीन प्रोजेक्ट त्यानं घेतला असेल तर प्रोजेक्ट घेतल्यानंतर प्रोजेक्टच्या सुरुवातीला अनेक बाबीवर त्यानं स्वतः लक्ष देऊन काम करणं आवश्यक आहे. ते जास्त महत्त्वाचं आहे.
आणि काही वेळा व्यवसायाची अनेक जी काही क्षेत्र आहेत ही क्षेत्र त्याला स्वतंत्रपणे हाताळावी देखील लागतात आणि यामुळं एक यशस्वी होण्यास देखील त्यामध्ये मदत होते. त्यामुळे आपण विचार करत असताना उद्योजकाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही क्षणी कठोर परिश्रम करण्यासाठी तयार असणं आवश्यक आहे. त्यानंतर चौथा भाग आहे तांत्रिक ज्ञान. ज्या बाबतीमध्ये ती व्यवसाय संस्था सुरू केलेली आहे तर त्या बाबतीचं त्याला तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक आहे. आता ही तांत्रिक ज्ञान कोणतं? समजा एखादी उत्पादन संस्था सुरू केलेली आहे तर उत्पादन संस्था सुरू करत असताना उत्पादनाची प्रक्रिया असेल, त्याचबरोबर विपणनाची पद्धत असेल, तंत्रज्ञान असेल, याबाबत देखील त्याला जी काय माहिती आहे ती माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यानं माहिती करून घेणं आवश्यक आहे. अधिक ज्ञान मिळून स्वतःला अद्ययावत ठेवण्याची क्षमता जी आहे ही क्षमता त्या व्यक्तीच्या अंगी असणं आवश्यक आहे. म्हणजे पहिले 4 घटक आपण जर पाहिले तर त्यातला पहिला जो काय भाग आहे हा पहिला भाग पाहत असताना आपण बघितलं की बौद्धिक क्षमता, जो उद्योजक जो आहे हा एक चांगल्या बुद्धिमत्ताचा असणं आवश्यक आहे. त्याला व्यावसायिक परिस्थिती विश्लेषण करण्याची क्षमता त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे की त्याचा उपयोग जो आहे हा तो चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतो आहे. दुसरं आपण बघितलं तर ते आहे भविष्यातील दूरदृष्टी. म्हणजे कुठलीही व्यवसाय संस्था सुरू करत असताना आपल्या व्यवसाय संस्थेला भविष्यात कोणत्या प्रकारे ग्राहक मागणी करू शकतात याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि व्यवसायावर परिणाम करणारे अंतर्गत घटक आहेत तसेच बाह्य जे काही घटक आहेत या दोन्ही घटकाचा जो काही विचार आहे हा विचार करून एक दूरदृष्टी जी आहे ही ठेवणं त्यामध्ये आवश्यक आहे. तिसरा आहे कठोर परिश्रम. उद्योजक कठोर परिश्रम करण्यास तयार असणं आवश्यक आहे. अनेक ज्या काही बाबी आहेत हे बाबी त्याला स्वतंत्रपणे हाताळाव्या लागतात. अनेक वेळा जास्त वेळ काम करावं लागतं आणि ह्या कठोर जी काही परिश्रम आहे या परिश्रमामुळं त्या व्यवसाय संस्थेची नक्कीच जी काही प्रगती आहे ही प्रगती होऊ शकते. आणि चौथा आहे तांत्रिक ज्ञान. जो उद्योजक आहे त्या उद्योजकाला त्याच्या व्यवसायाबाबत चांगलं तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक आहे. जो व्यवसाय त्यानं सुरू केला आहे, समजा एखादा कारखाना सुरू केला आहे, एखादा प्लंबिंगचा व्यवसाय सुरू केला आहे, किराणा मालाचा व्यवसाय सुरू केला आहे किंवा एखादी कंपनी सुरू केलेली आहे, तर जी कंपनी सुरू केलेली आहे तर त्या कंपनीच्या बाबतीमध्ये किंवा जो व्यवसाय सुरू केला आहे तर त्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये जे काही तांत्रिक ज्ञान आहे हे तांत्रिक ज्ञान त्याला असणं आवश्यक आहे आणि त्या तांत्रिक ज्ञानामध्ये त्यानं कंटिन्युअली अद्ययावत होणं आवश्यक आहे. त्यामुळं व्यवसाय संस्था जी आहे ही प्रगतीपथाकडे जाणार आहे. म्हणजे असे 4 घटक जे आहेत आपण सुरुवातीला बघितले, बौद्धिक क्षमता, भविष्यातील दूरदृष्टी, त्याचबरोबर कठोर परिश्रम आणि तांत्रिक ज्ञान, असे 4 घटक आपण पाहिलेत. त्यानंतर 5वा घटक आता आपल्याला पाहायचा आहे ते आहे संज्ञापन कौशल्य. संज्ञापन म्हणजे काय तर कम्युनिकेशन. आता हे कम्युनिकेशन कोणाबरोबर करायचं आहे? हे कम्युनिकेशन म्हणजे काय फक्त संभाषण आहे का? तर कम्युनिकेशनमध्ये अनेक ज्या काही बाबी आहेत त्या बाबी त्यामध्ये येणार आहेत. म्हणजे त्यामध्ये संवाद साधणं असेल, माहिती देणं असेल, माहितीची देवाणघेवाण करणं असेल, अशा अनेक गोष्टी जे ते त्यामध्ये असतात. आपण ह्या अगोदर देखील बघत असताना एक भाग आपण असा पाहिलेला आहे की व्यवसाय संस्थेवर अनेक घटक परिणाम करतात. ते अंतर्गत घटक असतील आणि ते बाह्य घटक देखील असतील आणि अशा प्रत्येक घटकाबरोबर संवाद जो आहे हा संवाद त्यांना साधावा लागतो. मग त्यांना कम्युनिकेशन करावं लागतं. कुणाबरोबर? तर ग्राहकांच्या बरोबर करावं लागतं, पुरवठादारांच्या बरोबर करावं लागतं, जे धनको असतील, जे कर्मचारी वर्ग असेल, अशा अनेक जे काही व्यक्ती आहेत तर त्या अनेक व्यक्तींच्या बरोबर संवाद जो आहे हा संवाद साधावा लागतो. आणि हा संवाद साधण्यासाठी ते संज्ञापन कौशल्य जे हे संज्ञापन कौशल्य त्या व्यक्तीच्या अंगी असणं आवश्यक आहे. तो आपलं मत असेल, कल्पना असेल आणि रणनीती प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी सक्षम असावा. आपल्या व्यवसाय संस्थेबद्दल आपल्या ग्राहकांना ज्यावेळी माहिती देणार, आपल्या प्रोडक्टबद्दल ज्यावेळी माहिती देणार आहे तर त्यावेळी अगदी स्पष्टपणे एक चांगल्या प्रभावीपणे ती जी माहिती आहे ही माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं जे काही काम आहे हे काम त्याला करता येणं आवश्यक आहे. धनको असतील किंवा पुरवठादार असतील यांनाही चांगल्या पद्धतीनं आपलं जे काही मत आहे हे मत त्याला पटवून देता येणं आवश्यक आहे. मग त्यासाठी काय आवश्यक आहे तर त्यासाठी आहे हे संज्ञापन कौशल्य, ज्याला आपण म्हणतोय कम्युनिकेशन स्किल, जे हे त्या व्यक्तीच्या अंगी असणं आवश्यक आहे. ते संदेश पाठवणारा आणि संदेश स्वीकारणारा यामध्ये समन्वय असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळी माहिती दिली जाणार आहे तर माहिती देत असताना किंवा एखादा ग्राहक जो आहे ही माहिती ऐकत असताना ह्या दोघांच्या मध्ये जो आहे हा समन्वय जो आहे हा समन्वय प्रस्थापित होणं आवश्यक आहे. म्हणजे जो उद्योजक ज्या पद्धतीनं माहिती देणार आहे ती जी माहिती आहे ही माहिती योग्य पद्धतीनं पुढच्या व्यक्तीला समजणं देखील आवश्यक आहे, ज्याला आपण काय म्हणू शकतोय संज्ञापन कौशल्य जे आहे हे असं म्हणू शकतोय. त्यानंतर आहे त्या पुढचा 6वा आहे उच्च आशावादी. आता उच्च आशावादी म्हणजे काय तर आपण व्यवसाय संस्था आपण जर पाहिली तर व्यवसाय संस्थेमध्ये व्यवसाय संस्था सुरू करत असताना एक सकारात्मक स्वरूपाचा विचार जो आहे हा सकारात्मक विचार ठेवून जे ही व्यवसाय संस्था सुरू केली असणार आहे. पण बाजारातली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आपण जर विचार केला तर नेहमीच बाजारची जी काही परिस्थिती आहे ही सकारात्मक असत नाही.
काही वेळा तोटा होण्याची शक्यता आहे, काही वेळा व्यवसाय बंद करण्याची किंवा अनेक स्वरूपाच्या आपत्ती येण्याची नैसर्गिक आपत्ती असेल, मानवनिर्मित आपत्ती असेल अशी ओढवण्याची शक्यता असते. काही वेळा कर्मचारी जे आहे ते उदासीन होण्याची देखील शक्यता असते. अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत या व्यवसाय संस्थेमध्ये घडत असतात आणि ह्या प्रत्येक वेळी अपयशाच्या काळात देखील बाजाराच्या परिस्थितीबद्दल त्यांचं नेहमीच आशावाद आणि आत्मविश्वास बाळगावा अशी सकारात्मक वृत्ती त्यांना आपल्या व्यवसायात यशस्वीरित्या चालवण्यास मदत करते. तर जो प्रमुख असेल किंवा जो उद्योजक जो असेल हा कसा असणं आवश्यक आहे, आशावादी असणं आवश्यक आहे. जरी व्यवसाय संस्थेला एखाद्या वेळी जर तोटा जरी झाला असेल तर तोटा भरून काढण्याची क्षमता ही क्षमता त्या व्यक्तीच्या अंगी असणं आवश्यक आहे. किंवा तसं एक जे काही दूरदृष्टी असेल तसं उद्दिष्ट जे हे उद्दिष्ट ठेवून त्याने काम करणं आवश्यक आहे. अपयशाच्या काळात देखील बाजाराच्या परिस्थितीबद्दल नेहमीच आशावादी जर तो राहिला तर व्यवसाय संस्था जी ही यशस्वीपणे पुढे जाऊ शकते. त्यानंतर त्या पुढचा आहे 7वा जोखीम. त्या पुढचा जो आहे 7वा आहे जोखीम घेणे. आता जोखीम म्हणजे काय, अनेक जी काही आव्हानं आहे ते आव्हानं त्यामध्ये पेलावी लागतात. आव्हानं अनेक स्वरूपाची आव्हानं स्वीकारावी लागतात. आपण बघितलं कोणतं आव्हान आहे तर स्पर्धेचं आव्हान आहे. आणखी कोणतं आव्हान आहे, बदलणाऱ्या पद्धतीचं आव्हान आहे. आणखी कोणतं आव्हान आहे तर भांडवलाची जी काही क्षमता आहे या क्षमतेचं आव्हान आहे. म्हणजे असे अनेक आव्हानं जे आहेत या आव्हानाला सामोरं जावं लागतं. म्हणजे अशा जोखीमी जे आहेत हे स्वीकारायला लागतात आणि ह्या जोखीम स्वीकारून त्यांना व्यवसाय संस्थेमध्ये कार्य करावं लागतं. म्हणून त्यामध्ये यशस्वी व्यवसायातील एकूण जोखीम स्वीकारतो. तो आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार असतो आणि नेहमीच नवीन आणि अधिकाधिक संधीचा शोध घेत असतो. आपण ह्या अगोदर बघत असताना देखील SWOT हे जे विश्लेषण आहे ते त्यामध्ये केलेलं आहे. आणि त्यातला शेवटचा जो काय पॉईंट आहे तो आहे थ्रेट्स म्हणजे काय, व्यवसायातील धोके. जे काही व्यवसाय संस्था ज्यावेळी सुरू केली जाणार आहे तर व्यवसाय संस्था सुरू करत असताना जो उद्योजक असेल त्या उद्योजकाला व्यवसायातील धोक्यांची जाणीव असणं आवश्यक आहे. आणि हे धोके म्हणजे काय असतील तर त्यामध्ये ग्राहकाची आवड-निवड असेल, स्पर्धक असेल किंवा अनेक स्वरूपाच्या नवनवीन कंपन्या बाजारपेठेमध्ये आलेल्या असतील. हे सर्व जे काही धोके आहेत हे धोके त्याला स्वीकारावे लागतात. या धोक्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यातूनच अधिकाधिक ज्या काही संधी आहेत या संधीचा शोध त्यामध्ये घ्यावा लागतो. आणि अगदी शेवटचा जो काही आहे त्यामध्ये वैशिष्ट्य ते आहे आत्मविश्वास. उद्योजकामध्ये आत्मविश्वास असतो, तसेच ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक इच्छा असते. कुठल्याही स्वरूपाची निगेटिव्हिटी न करता पॉझिटिव्ह जो आहे हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन त्या व्यक्तीच्या अंगी असतो. म्हणून वरती आपण 6वा पॉईंट बघत असताना इथं आपण बघितले उच्च आशावादी आणि इथं आपण काय बघितले, आत्मविश्वास, सकारात्मक इच्छा. अशा प्रेरणेमुळे त्यांना विविध अडथळ्यांना सामोरं जाण्यासाठी दृढ आत्मविश्वास जो आहे हा आत्मविश्वास मिळतो. म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे हा सेल्फ कॉन्फिडन्स त्यामध्ये असणं आवश्यक आहे. मग असं आपण बघत असताना एकूण 8 पॉईंटचा आपण अभ्यास केला आहे. त्यातला पहिला जो आहे तो आहे बौद्धिक क्षमता, भविष्यातील दूरदृष्टी, कठोर परिश्रम, तांत्रिक ज्ञान, संज्ञापन कौशल्य, उच्च आशावादी, जोखीम आणि आत्मविश्वास असे एकूण 8 घटक जे आहेत किंवा 8 पॉईंट जे आहेत ते 8 पॉईंट आपण पाहिलेले आहेत. बौद्धिक क्षमता म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगी बौद्धिक क्षमता असणं आवश्यक आहे जो निर्णय प्रक्रियेसाठी उपयुक्त असणार आहे. भविष्यातील दूरदृष्टीमध्ये आपण जे उत्पादन करणार आहे किंवा जी आपली संस्था आहे त्या संस्थेच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा विचार करतो आहे त्या भविष्यामध्ये आपल्या उत्पादनाला किती मागणी असेल या संदर्भातला दूरदृष्टीपणा जो आहे हा असणं आवश्यक आहे. तो जो व्यक्ती आहे तो कठोर स्वरूपाचं परिश्रम घेण्यासाठी तयार असणं आवश्यक आहे. जी व्यवसाय संस्था सुरू केलेली आहे त्या बाबतीमध्ये तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक आहे. संभाषण कौशल्य, कम्युनिकेशन स्किल जे ही त्या व्यक्तीच्या अंगी असणं आवश्यक आहे. ग्राहकाबरोबर बोलणं असेल, पुरवठादारांच्याबरोबर बोलणं असेल, धनको असेल किंवा इतर जे काही कर्मचारी वर्ग असेल यांच्याबरोबर संज्ञापन करावं लागतं. जो व्यक्ती असेल तो कसा असावा, उच्च आशावादी असावा. जरी नकारात्मक स्वरूपाची बाजारपेठ निर्माण जरी झाली असेल त्यात अजून सकारात्मक जी काय वृत्ती आहे ती वृत्ती ठेवून आपला व्यवसाय जो आहे हा यशस्वीपणे चालवण्यासाठी जे विविध प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न करण्यासाठी तो प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. त्याला विविध आव्हानं जे आहेत किंवा जोखीम जे आहेत ही जोखीम घ्यावी लागतात, रिस्क घ्यावी लागते आणि त्या जोखीमेतून नवनवीन संधी जे आहेत हा तो निर्माण करत असतो आहे. आणि शेवटचा आहे आत्मविश्वास आणि सकारात्मक इच्छा जी आहे ध्येय गाठण्यासाठी त्यातूनच एक आत्मविश्वास जो आहे हा आत्मविश्वास निर्माण होत असतो आहे. तर अशा प्रकारे आपण आज एकूण 2 घटकांचा अभ्यास केला आहे. एक आपण व्याख्या बघितली आणि उद्योजकाची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत. आता ह्या पुढचा जो काय पॉईंट आहे यशस्वी उद्योजकाचे गुण जे आहेत हा परीक्षेसाठी वगळण्यात आले आहे त्यामुळे त्याचा आपण अभ्यास करणार नाही. या पुढचा जो काही तास असेल त्या पुढच्या तासाला आपण उद्योजकाची कार्ये जी आहेत ते आपण अभ्यासणार आहे.
ओके, थँक्यू.